चलो घूमने दवाखाने में. इंटरनॅशनल ट्रिप झाली असती आपली काय रे. या बजेट मध्ये. हो ना. हे आम्ही फिरण्यासाठी वापरायचो, आता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वापरतो. बॅग हॉस्पिटल कोणतं? डिलिव्हरीसाठी तिथे कपडे वगैरे न्यायचे ना आपल्याला. क्लाउड नाही. क्लाउड नाही. ऑर्गनायझर ऑर्डर केलेत मी. हे पाहू शकता वेगवेगळे साइजेस आहेत आणि मेकअप पाऊच वगैरे दिलाय त्यांनी, लॉन्ड्री साठी दिलेला आहे. तर हे मी ऑर्डर केलंय बिकॉज बाळाचे क्लोथ्स खूप छोटे छोटे असतात, मग ते सर्व मेसी होईल बॅग मध्ये, तर मग याच्यामध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो. त्यामुळे मग मी हे ऑर्डर केलं. हे नंतर पण आपल्याला युज होईल जेव्हा आपण फिरायला जाऊ तेव्हा. मोस्ट एक्सपेन्सिव्ह ट्रिप तेजलची होणार आहे. खरंच आहे, मोस्ट एक्सपेन्सिव्ह रूम बुक केली आम्ही Yes. 2 दिवसासाठी. 3 क्लाउड 3 दिवसासाठी क्लाउड 9 मध्ये. 3 नाही, ऍक्च्युली जर नॉर्मल झालं तर 3 डेज साठी आहे आणि सीझर झालं तर 4 डेज साठी. येस. पाचव्या दिवशी आपण घरी येतोय की नाही. हे घ्यावे 3 ड्रेस H&M चे. पाहिजे ना, 3 दिवस आहे ना. हा 3 दिवस किंवा 5 दिवस असो, पण त्याला जितके दिवस आहे त्याच्या दुप्पट ड्रेस पाहिजे. तर तुला जेवढं लागतं ना तेवढंच घ्यायचं, हो तेवढंच घेणार आहे. आहे का नाही? जे इम्पॉर्टंट आहे ना तेच घे. आणि जवळच आहे, तुम्ही आणू शकता. येस. हा. ते पातळ शर्ट हे हा ते पातळ जमले ना. हा ते पण त्याचे पण बेबी आहे. नाहीतर आपण गोंधळणारच मध्ये. छान ठेवायचं. थर्मल घेऊयात आणि हे झबले घेऊ आणि ते H&M चे 3 बस झाले ना एवढे. हे जास्त घे तेजल. 2 ब्ल्यू घेते, 2 पिंक. बस ना. किती घ्यायचे? 12. तिथं तुम्हाला आतमध्ये मागवतील ना ड्रेस, तर आता हा जर तू व्हाईट दिला ना तर हे लंगोट दे आणि ही पीच कलरची टोपी दे मॅचिंग मॅचिंग. म्हणजे कलर मॅच करायचा ना. सगळं कशाला पण कर. जरा मॅचिंग द्या, नाही तर टोपी वेगळी, लंगोट वेगळं, शर्ट वेगळं. जोकर बनवणार त्याला. फक्त पहिल्याच दिवशी नाहीतर मॅचिंग करायचं ना, फक्त मॅच करायचं, सेम कलर घालायचा सगळ्याचा. किती घ्यायची त्याला? थोडक्यात सांग ना, म्हणजे कळण ना आम्हाला पण आहे ना. टोपी किती घेतली? तेच की. सगळ्या घेतल्या या टोप्या. एक्स्ट्रा कॅप्स काय येते? ओके. सॉक्स आहे की जागा, भरपूर जागा आहे. साक्स सॉक्स घेऊ ना. साक्स घ्या, पहिले ठेवा साक्स. किती दोन मॅचिंग मॅचिंगच घेऊ सॉक्स पण. कळलं. हे पीच कलरचं जेव्हा देणार तर हे पीच कलरचं त्याला द्यायचं बरोबर. हे साक्स आहे का? हे काय साक्स आहे ना? सॉक्स प्रत्येकाची जोड आहेत का एकाच म्हणजे? ह्याच्यामध्ये काय आहे? झबला, वनजीज, लंगोट, मिटन्स आणि हे कॅप्स. बस काय हे पूर्ण ह्याच्यामध्ये सर्व. अरे पहिलं असं काही होतं आहे ना हे? हे आत्ताच नवीन आहे, सर्व न्यू फॅशन. हे आता सगळं नवीन निघाले राव हे. स्वॉडल्स ठेवलेले आहे तिथे. इथे टॉवेल आहे. हे ड्राय शीट आणि ब्लँकेट. हँकी. डायपर लावायच्या आधी थोडी ड्राय आणि ते डॉक्टर सांगतील ना, तसं सजेस्ट करतील तसं लावायचं. मॉइश्चरायझर, त्यानंतर रॅश क्रीम, बॉडी वॉश आणि वेट वाईप्स. अजून काय घ्यायचं का त्याच्यात? स्किन केअर, हेअर केअर. बस डन. डन. नेल कटर हे पण आम्ही याच्यामध्ये ठेवतोय. ते खालचं काढतो पॅन करतो म्हणून. ते फोडावे लागेल. स्टिक करायला आहे ना तिथे. किती घ्यायचे ते डायपर? 10 घेऊया. काढायचं घे, काढ. काढायचं किती चिकवायचं? हे ना? 9 12 घ्यायची का? हा, ते काढायचं. घे. हे काढायचं. ते चिकटवायचं. बरं. हो यार, किती वाजते? 12. हो. काय बे? अडल्ट डायपर आणि बेबी डायपर. तर आता इथे हे मी माझं सामान घेतलेलं आहे. माझे ड्रेसेस, जॅकेट, सॉक्स, पंप, बेल्ट आणि ही क्रीम. त्यामध्ये मी सर्व इनरवेअर्स, स्टोल, सॉक्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे आमची पॅकिंग झालेली आहे, सर्व ऑर्गनायझर मध्ये ठेवून झालंय आता. बॅग मध्ये ठेवूयात आपण. हो.
बसा ना ते. हो आरामात. मोठी बॅग बॅग छोटी झालेली आहे, आम्ही घेतो मोठी बॅग. येस, ही चेंज करावी लागते. तेजलने सांगितलं छोटी बॅग लागेल, पण छोटी बॅग नाही लागत, मोठी बॅग लागते. तर आता ही बॅग चेंज करतोय आम्ही, एकदम मोठी काढतोय स्काय बॅग. बघ बरं, हे व्यवस्थित बसते. मग एका साईडला बाळाचं ठेव आणि एका साईडला फक्त माझं ठेव. ते बाळाचंच आहे. स्वेटर नाहीये. स्वेटर टाकलं ना त्याच्यात. बघ आता हे पण बसलं. तुझं येतानाचं जातानाचं काय घेतलं ते नंतर घेतलं ना, 2 ड्रेस राहिलेत फक्त त्याच्यामध्ये टाकायचे. डन. येस, फायनली तेजलची डिलिव्हरी बॅग पॅक झालेली आहे. आहे अजून 1-2 ते जाताना भरूयात आपण. ओके, लक्षात ठेवले ना काय काय कुठे. ठेवलं का ग मम्मी? नाही समजलं की सगळं खोले. हळू हळू आहो. गाईच पाऊस चालू आहे आणि बॅग भरून सगळे दमलेत. त्यामुळे गणूकडे आलेत. त्यामुळे गणूकडे आलेत पाणीपुरी खायला. मम्मीला कालच यायचं होतं बघा काय. मम्मी ते वरती गेलेत, ते रगडापुरी आणि इथे घेणार आहेत आणि मी पाणीपुरी खाणार. तीखा मत करू हा ज्यादा, तीखा एकदम कम करू. इमली का पानी डालो ज्यादा. झाली का तयार शेवपुरी? हा हा पाणीपुरी. नको. ही रगडापुरी आहे. काय घेतले तुम्ही? रगडापुरी. रगडापुरी. एसपीडीपी. पाणीपुरी खाऊन झाली आहे, आता खात आहे मसाला पुरी. आज घ्यायचे का मला स्टीलचे, सो तिकडे जाणार. गरम मौजा. चला. एकदम पावसाचं दिवसात जातोय. नाही ते येतो गेमला. नायट्रोजन. नायट्रो. हो नायट्रो. आज सुट्टी झाली. असं झालं स्टीलचे. मोठी साईज. क्वालिटी चांगली आहे. जाड आहे. आणि साफ करताना हे 4 पूर्ण अशी झाली पाहिजे. होतेच साफ. म्हणजे क्लीन होतं ना खाली. क्लीन होतं. हा हा पण चांगलं आहे. हा तर खा. एवढं ठीक आहे रे. तो एवढं पाणी ना हे जर एवढं भरलं एवढं पाणी नाही का. हे बघ हा मीडियम साईजचा आहे जरा, याच्यापेक्षा मोठा आहे. सेम मोठा आहे थोडा लाईट. अरे हात चांगला आहे. ते मोठे नको तसे. मठ्ठा रंगी.
ये वाला वो वाला कोण पुढे किती शॉप आहे स्टीलचं तिथे पाहूयात. चहा पिऊयात आता मस्त पैकी. पाणीपुरी झाली खाऊन. ग्लास तर काय भेटत नाही तेजलला. मग आता आपलं चहा तरी भेटेल आपल्याला आहे ना. चहा तरी घेऊयात मस्त. चहा घेऊ मस्त मध्ये. आणि छोटी वाटी. ओके. ग्लास घेतलेले आहेत तेजलने. आता आम्ही जातो कुठे. कन्नुकीच आहे. 40 80.